संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. भर दिवसा धाडसी चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह 16 लाखावर चोरट्यांचा डल्ला. कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील घटना. सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे 16,15,000वर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील आवटे मळ्यात घडली. भर दिवसा दुपारी झालेल्या चोरीच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोर हे जणू आव्हानच आहे. मंगळवार तारीख जानेवारी 27 रोजी संतोष सत्याप्पा दानवाडे, राहणार आवटेमळा, पिंपळगाव खुर्द यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. दानवडे कुटुंबीय देवाच्या महाप्रसादात गुंग होते. कागल पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: कागलपासून 4 किलोमीटर अंतरावर पिंपळगाव खुर्द हे गाव आहे. कागल मुरगुड रस्त्यालगत आवटेमळा आहे. या मळ्यात संतोष, भाऊ व त्यांचा परिवार राहतात. साधे कौलारू घर आहे. मधल्या खोलीत तिजोरी आहे. या तिजोरीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती. चोरीस गेलेला माल: 5 लाख किमतीचा 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचा कोल्हापुरी साज, त्यात लाल निळ्या रंगाचे खडे. 4 लाख रुपये किमतीचा 40 ग्राम वजनाच्या सोन्याचा लक्ष्मी हार, त्यास लक्ष्मीचे पेंडल. 4 लाख रुपये किमतीचा 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, त्यास चेन व काळेमणी. 3 लाख रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे निकलेस व 15,000 रोख रुपये. असे एकूण 16,15,000 रुपयांची चोरी झाली. घराचे समोर मंडपात महाप्रसाद चालू होता. सकाळी 8 पासून महाप्रसादासाठी भक्तांची ये-जा चालू होती. त्यामुळे आवटे कुटुंबातील व परिसरातील सुमारे 500हून अधिक लोक कार्यक्रमांमध्ये मग्न होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. मधल्या खोलीत तिजोरीला लॉकरची चावी तशीच होती. ते लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन मागील दरवाजाने चोरट्यांनी चोर पावलांनी पलायन केले. दरम्यान सायंकाळी खाऊसाठी नातवाने आजीकडे पैसे मागितले. सासूने सुनेला पैसे देण्यासाठी घरात पाठवले. सुनेने तिजोरी उघडताच लॉकर उघडले. तिजोरीतील दागिने गेल्याचे लक्षात आले आणि मग चोरी झाल्याचे लक्षात येताच गोंधळ सुरू झाला. आजूबाजूला पाहिले मात्र काहीच मिळाले नाही. संतोष दानवडे यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी रात्री उशिरा जाऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय पाटील पुढील तपास करीत आहे.